आजच्या या धावपळीच्या आणि गोंधळाच्या जगात खरी शांती कशी शोधायची हा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडतो. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण आचार्य उमास्वामी यांच्या तत्वार्थसूत्र या हजारो वर्ष जुन्या प्राचीन ग्रंथाचा आधार घेणार आहोत. मुक्ती आणि आंतरिक शांतीचा एक अतिशय रंजक आणि तितकाच प्रभावी मार्ग यात उलगडला जाणार आहे. चला तर मग थेट विषयांना सुरुवात करूया. आजच्या या चर्चेची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. 1. तत्वार्थसूत्र मुक्तीचा मार्ग. 2. व्रते संरक्षणात्मक कुंपण. 3. अहिंसा सर्वोच्च व्रत. 4. सदाचारी जीवनाचे आधारस्तंभ. आणि शेवटी 5. प्राचीन ज्ञान आधुनिक शांती. थोडक्यात सांगायचं तर तत्वार्थसूत्राच्या 7व्या अध्यायातील प्राचीन व्रते आपल्या आजच्या वैयक्तिक आणि पर्यावरणीय शांतीसाठी कशी उपयुक्त आहेत हे आपण एकामागून एक समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. तत्वार्थसूत्र मुक्तीचा मार्ग आणि आचार्य उमास्वामी यांच्या महान ग्रंथाचा वेध. आता तत्वार्थसूत्र म्हणजे नक्की काय? हा आचार्य उमास्वामींनी लिहिलेला एक प्राचीन जैन ग्रंथ आहे. मुक्ती आणि आध्यात्मिक स्वातंत्र्याचा हा एक प्रमुख मार्गदर्शक मानला जातो. ब्रह्मचारी अनिल कुमार जैन यांनी अतिशय सुंदरपणे स्पष्ट केल्याप्रमाणे हे केवळ वाचून सोडून देण्यासारखं कोरडं तत्वज्ञान अजिबात नाहीये, तर तो आपल्या दैनंदिन जीवनासाठी एक अत्यंत व्यावहारिक असा मॅन्युअल आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा ग्रंथ आपल्याला योग्य पद्धतीने जगण्याची कला शिकवतो. या ग्रंथात जीवनाचे मुख्यत्वे 2 मार्ग सांगितले आहेत, अगारी आणि अनगारी. अनगारी मार्ग हा साधू संतांसाठी असतो, जे महाव्रतांचं म्हणजेच पूर्ण व्रतांचं काटेकोर पालन करतात. पण घाबरून जाण्याचं कारण नाही. आपली आजची ही चर्चा पूर्णपणे अगारी मार्गावर केंद्रित असणार आहे. अगारी म्हणजे काय? तर अनुव्रतांचं पालन करणारे आपल्यासारखे सामान्य गृहस्थ. संसारात राहूनही पाळता येण्यासारखा हा अत्यंत सोपा आणि व्यावहारिक मार्ग आहे. वळूया दुसऱ्या भागाकडे. व्रते संरक्षणात्मक कुंपण आणि व्रतांबद्दलचा दृष्टिकोन बदलणे. आधुनिक काळात व्रत किंवा नियम म्हटलं की अनेकदा ते एक ओझं वाटतं किंवा स्वातंत्र्यावर गदा आल्यासारखं वाटतं, बरोबर? पण हा समज मुळातून बदलण्याची गरज आहे. व्रत म्हणजे स्वतःला विनाकारण बांधून ठेवणं नाही, तर हानिकारक गोष्टींपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी घातलेली ती एक जाणीवपूर्वक मर्यादा आहे. जसं एखाद्या मौल्यवान पिकाचं रक्षण करण्यासाठी आपण त्याच्या भोवती मजबूत कुंपण घालतो, अगदी तसंच व्रत हे आपल्या आंतरिक शांतीचं रक्षण करणारं एक सुरक्षित कुंपण आहे. एका अतिशय रंजक आर्थिक उदाहरणातून हे अधिक सोप्या पद्धतीने समजून घेता येईल. समजा एखादं चांगलं काम आपण सहज केलं किंवा एखादं वाईट काम नुसतंच टाळलं, तर हे बँकेतल्या चालू खात्यासारखं म्हणजेच करंट अकाउंटसारखं आहे, ज्यावर कोणताही परतावा मिळत नाही. पण तेच जेव्हा आपण जाणीवपूर्वक संकल्प करून व्रत घेतो, तेव्हा ती एका फिक्स्ड डिपॉझिटसारखी म्हणजेच मुदत ठेवीसारखी पक्की गुंतवणूक बनते, ज्यातून कायमस्वरूपी आध्यात्मिक संपत्ती आणि पुण्याचा परतावा मिळत राहतो. मग हे व्रत प्रत्यक्षात काम कसं करतं? याची प्रक्रिया अगदी साधी आहे. पहिली पायरी म्हणजे एखाद्या कृतीमुळे होणारं नुकसान किंवा हानी ओळखणं. दुसरं म्हणजे ती हानिकारक कृती न करण्याचा जाणीवपूर्वक संकल्प करणं. आणि तिसरं म्हणजे त्या मर्यादेवर ठाम राहून स्वतःचं रक्षण करणं. याच प्रक्रियेतून आपली एक साधी कृती कायमस्वरूपी संरक्षणात्मक ढाल बनते. आपला पुढचा आणि तिसरा भाग आहे अहिंसा, सर्वोच्च व्रत आणि सदाचारी जीवनाचा गाभा. अहिंसा परमो धर्म, अर्थात अहिंसा हा सर्वोच्च धर्म आहे. हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल, पण याचा अर्थ खूप सखोल आहे. एका सूत्रात एक अतिशय सुंदर कथा आहे. एका आईने आपल्या मुलाची अहिंसा तत्वावरील निष्ठा पाहण्यासाठी त्याच्याकडे चाकू मागितला. तेव्हा त्या मुलाने काय केलं? त्याने चाकूचं धारदार टोक स्वतःकडे ठेवलं आणि मूठ आईकडे करून तो चाकू सुरक्षितपणे तिला दिला. स्वतःवर संकट आलं तरी चालेल, पण दुसऱ्या जीवावर संकट येऊ द्यायचं नाही, हीच ती सर्वोच्च अहिंसा. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. खरी हिंसा म्हणजे केवळ दुसऱ्याला शारीरिक इजा पोचवणं नाही. हिंसेचं मूळ कारण आहे प्रमत्त योग, म्हणजेच आपला निष्काळजीपणा आणि बेपर्वाई. शेवटी हेतू सर्वात महत्त्वाचा असतो. सजगतेच्या अभावातून किंवा केवळ निष्काळजीपणाने केलेली कोणतीही कृती ही हिंसेचाच एक प्रकार बनते. आता साहजिकच एक प्रश्न निर्माण होतो की घरात राहणाऱ्या एका सामान्य माणसाला सर्वच प्रकारची हिंसा टाळणं कसं शक्य आहे? तर तसं शक्य नसतं. शेती किंवा व्यापार करताना होणारी आरंभी हिंसा, तसेच स्वतःचं रक्षण करताना होणारी विरोधी हिंसा अनेकदा नकळत घडू शकते. ती पूर्णपणे टाळणं कठीण आहे. पण सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे संकल्पी हिंसा. एखाद्याला जाणीवपूर्वक दुःख देण्याचा किंवा मारण्याचा हेतू बाळगून केलेली हिंसा. ही संकल्पी हिंसा मात्र एक गृहस्थ नक्कीच टाळू शकतो आणि त्यापासून सर्वार्थाने दूर राहिलंच पाहिजे. पुढे जाऊया चौथ्या भागाकडे, सदाचारी जीवनाचे आधारस्तंभ आणि सर्वोच्च व्रताला पाठिंबा.
आपण पाहिलं की अहिंसा हे सर्वोच्च व्रत आहे. पण बागेच्या रक्षणासाठी मजबूत कुंपण लागतं, तसंच ह्या अहिंसेचं रक्षण करण्यासाठी इतर 4 व्रतांची सोबत लागते. ती म्हणजे सत्य बोलणे, अचौर्य म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य म्हणजे संयम व निष्ठा राखणे, आणि अपरिग्रह म्हणजे अनावश्यक गोष्टींचा संचय न करणे. संतुलित आणि सदाचारी जीवन जगण्यासाठी ही संपूर्ण नैतिक चौकट खूप गरजेची आहे. या संदर्भात एका गरीब लाकूडतोड्याचं उदाहरण खूपच बोलकं आहे. त्याने जीवनात काही अगदी साधे नियम स्वीकारले होते, जसं की झाडाची ओली लाकडे न कापता फक्त वाळलेलीच लाकडे विकणे आणि कुठलीही फसवणूक न करता प्रामाणिकपणे व्यापार करणे. या अगदी साध्या वाटणाऱ्या व्रतांमुळे त्याची नैतिक पातळी एका अत्यंत श्रीमंत अशा व्यापाऱ्यापेक्षाही खूप उंचावली, कारण तो व्यापारी धर्माचं ज्ञान असूनही पैशांसाठी चुकीचे मार्ग वापरत असे. थोडक्यात सांगायचं तर व्रत लहान असलं तरी त्याचे परिणाम मात्र विशाल असतात. जाणीवपूर्वक घेतलेलं व्रत हे ते कुंपण आहे जे अहिंसेच्या पिकाला सुरक्षित ठेवतं. हा विचार खरंच उत्कृष्ट आहे. सत्य भाषण, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि गरजांवर नियंत्रण हे सर्व घटक एकत्र आले की आपोआपच जाणीवपूर्वक होणारी हिंसक हानी टळते. हे सगळे नियम एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत आणि ते अंतिमतः सर्वोच्च अशा अहिंसेचीच ढाल बनतात. आणि आता या चर्चेच्या सर्वात रंजक आणि शेवटच्या भागाकडे वळूया. भाग 5, प्राचीन ज्ञान, आधुनिक शांती आणि 21व्या शतकात या व्रतांचा प्रत्यक्ष वापर. इथे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ही हजारो वर्षांपूर्वीची प्राचीन व्रते आजच्या आधुनिक पर्यावरणाचं रक्षण कसं करू शकतात? प्राचीन तत्त्वज्ञान आणि आजची जागतिक पर्यावरण समस्या यांचा काही थेट संबंध असू शकतो का? तर याचं उत्तर ठामपणे होय असं आहे, किंबहुना ही प्राचीन व्रतेच पर्यावरणाचं रक्षण करण्याची मुख्य गुरुकिल्ली आहेत. हे कसं ते आता पाहूया. अपरिग्रह आणि आधुनिक पर्यावरणवाद यांचा खूप जवळचा संबंध आहे. आपण अनेकदा पाण्याचा अनावश्यक अपव्यय करतो, ब्रश करताना नळ चालू ठेवतो किंवा रिकाम्या खोलीत विनाकारण AC चालू ठेवतो. हे सर्व अतिवापराचे प्रकार आहेत. यातून नैसर्गिक साधनांची तर हानी होतेच, पण अनेक सूक्ष्म जीवांचाही नाश होतो. या उलट अपरिग्रहाचं व्रत आपल्याला आपल्या गरजांवर जाणीवपूर्वक मर्यादा घालायला शिकवतं आणि याच सजगतेमुळे नकळतपणे संपूर्ण पर्यावरणाचा मोठं रक्षण होतं. निसर्गाचा एक अत्यंत सुंदर दृष्टांत इथे दिला आहे. एखादं माकड किंवा वन्य प्राणी तोपर्यंत हल्ला करत नाही जोपर्यंत आपण त्याला डिवचत नाही किंवा त्याच्याकडे एकटक पाहत नाही. अगदी तसंच जोपर्यंत आपल्याकडून आक्रमक कृती होत नाही तोपर्यंत निसर्ग आणि आसपासचं वातावरण शांततेनेच प्रतिसाद देतं. आपला अहिंसक दृष्टिकोनच या जगाला खऱ्या अर्थाने शांत आणि सुरक्षित बनवतो. आधुनिक काळातील आणखी एक मोठी आणि गंभीर समस्या म्हणजे मीडिया आणि माहितीचं जाळं. इथंही मानसिक आरोग्याचं रक्षण करण्यासाठी अशा व्रतांची नितांत आवश्यकता आहे. सतत मोबाईल स्क्रोल करणं किंवा टीव्ही पाहण्यावर मर्यादा घालणं हे म्हणजे वाईट विचारांपासून स्वतःभोवती एक प्रकारचं कुंपण तयार करण्यासारखंच आहे. या व्यसनाधीनतेपासून मनाला दूर ठेवून स्वतःमध्येच आंतरिक आनंद शोधण्याचा हा आजच्या काळातील एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा आणि मध्यवर्ती मुद्दा हाच आहे की हे प्राचीन नियम किंवा व्रते म्हणजे कोणतंही ओझं नाहीयेत. ते कसलेही निर्बंध नाहीत. उलट ते खऱ्या स्वातंत्र्याचे आणि शांतीचे मार्ग आहेत. अमर्याद उपभोगाने कधीही तृप्ती मिळत नाही. ती मिळते ती केवळ स्वतःवर घातलेल्या योग्य आणि सजग मर्यादेतूनच. आणि याच मर्यादेत खरी सखोल शांती दडलेली आहे. शेवटी जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करूया. जर एका लहानशा संकल्पने आणि साध्या मर्यादेने इतकं मोठं परिवर्तन घडू शकतं, गोंधळाचं रूपांतर शांततेत होऊ शकतं, तर आजच्या या धावपळीच्या जगात स्वतःच्या मानसिक शांतीसाठी आपण आज कोणतं संरक्षणात्मक कुंपण उभारू शकतो हा विचार नक्कीच एका चांगल्या, संतुलित आणि शांत जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देईल.